सभागृहामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होतो आहे आणि अभिमान देखील वाटतोय। भारतीय क्रिकेट संघाने 2026च्या T20 विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी करत अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाचा पराभव केला आणि 96 धावांनी विजय मिळवला। या विजयासह भारताने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला। 3 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा पहिला देश हा आपला भारत झालेला आहे। तसंच सलग दुसऱ्यांदा T20 चषक जिंकणारा देखील पहिला देश आपला भारत झालेला आहे। जगातल्या सर्वात मोठ्या अशा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर जो अंतिम सामना झाला त्यात भारताने 20 षटकांमध्ये 5 बाद 255 धावांचा विक्रमी डोंगर हा त्या ठिकाणी उभा केला। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातला आजपर्यंतचा हा सर्वाधिक स्कोर आहे, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि भारतीय गोलंदाजाने न्यूझीलंड संघाचा डाव मात्र 159 धावांमध्ये त्या ठिकाणी गुंडाळला। विशेषतः आमच्या फलंदाजांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली। संजू सॅमसन ज्यांनी गेले 3ही सामने भारताला विजयाकडे नेलं, त्यांनी 46 चेंडूत 89 धावा या ठिकाणी काढून संघाला भक्कम पाया दिला। अभिषेक शर्मा यांनी फास्टेस्ट 50 त्या ठिकाणी करत 21 चेंडूत 52 धावा त्या ठिकाणी काढल्या। ईशान किशन यांनी 25 चेंडूत 54 धावा या ठिकाणी काढल्या आणि एक अतिशय जलद अशा प्रकारचं अर्धशतक केलं। आणि थोडं माझ्याकरता शिल्लक ठेवा, सगळ्या याच्यात मध्ये बोललंच पाहिजे असं नाही। हां, तिलक वर्मा यांनी देखील, शिवम दुबे यांनी देखील आपल्या संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर पाडली। गोलंदाजांनीही अतिशय उत्तम योगदान दिलं। जसप्रीत बुमराह यांनी 4 बळी घेत निर्णायक अशा पद्धतीनं या ठिकाणी बॉलिंग केली आणि विशेषतः या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक इकॉनॉमिक बॉलर म्हणून त्यांनी कमीत कमी धावा देत भारतीय संघाला त्या ठिकाणी जिंकवलं। आपल्याला माहिती आहे मुंबईत झालेल्या सेमीफायनलमध्येही त्यांचाच ओव्हर हा निर्णायक ठरला आणि ज्यावेळी अटीतटीची वेळ होती त्यावेळी एक अतिशय चांगला ओव्हर टाकून त्यांनी ती संपूर्ण मॅच बदलण्याचं काम केलं। अक्षर पटेल यांनी देखील 3 बळी घेऊन त्या ठिकाणी संघाला भक्कम आधार दिला आणि म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये भारतीय चमूने अत्यंत उत्तम अशा प्रकारचं काम केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं। आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये एका मॅचचा अपवाद वगळता आपली टीम सर्व मॅचेस त्या ठिकाणी जिंकली आणि एक उत्तम कामगिरी आपल्या टीमनी केली। म्हणून आपल्या या विधानसभेच्या माध्यमातून भारतीय टीमचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। संघ भावना, शिस्त आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। आणि विशेषतः ज्याचा मी उल्लेख केला की संजू सॅमसन यांचा ऐनवेळी संघामध्ये प्रवेश झाला, पण मला असं वाटतं की ही संपूर्ण टुर्नामेंट एक प्रकारे त्यांनीच गाजवली असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। आणि विशेषतः वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध त्यांची जी काही त्या ठिकाणी बॅटिंग होती ती निर्णायक ठरली आणि काल तर ठरलीच। जसप्रीत बुमराह यांनी तर T20च नाही तर आता तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक प्रकारे भारताचे एस बॉलर म्हणून त्या ठिकाणी नाव कमावलेलं आहे।
एक भारतीय क्रिकेटला मिळालेला अनमोल खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विशेषतः ईशान किशन यांचं देखील आपण विशेष अभिनंदन करूया, कारण अंतिम सामन्यापूर्वी एक दिवस आधी त्यांच्या घरी जवळचा अपघाती मृत्यू झाला. अशाही परिस्थितीमध्ये वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून अत्यंत ताकदीनं ते मैदानात उतरले आणि आपल्या विजयाकडे त्यांनी आपल्याला नेलं. अशा धैर्यवान खेळाडूचं देखील मी विशेष अभिनंदन करतो. आपल्याला कल्पना आहे की भारतीय क्रिकेटचा जो गौरवशाली इतिहास आहे त्याची सुरुवात 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील आपल्या टीमने ज्यावेळी वेस्ट इंडिजला हरवून पहिल्यांदा आपण विश्व चॅम्पियन झालो लॉर्ड्सवर, तिथनं सुरुवात झाली. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा T20चे विश्वचषक आपण जिंकलं. 11 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आपण जिंकलं आणि 2024 आणि 2026 पुन्हा T20 जिंकून आपण क्रिकेट या खेळामध्ये भारताचा डॉमिनन्स आणि भारतच या खेळाचा चॅम्पियन आहे हे आपण त्या ठिकाणी दाखवून दिलं. महाराष्ट्राला विशेष अभिमान हा आहे की कर्णधार सूर्यकुमार यादव हा आपले मुंबईचे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी शिवम दुबे देखील आपल्या मुंबईचे आहेत आणि मुंबईने अनेक महान खेळाडू आपल्या देशाच्या टीमला दिले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राचं क्रिकेटमधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या देशातले गावातले सामान्य खेळाडू देखील आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत आणि त्या ठिकाणी चॅम्पियनशिप जिंकतायत. आणि हे सगळ्या खेळाडूंचा जर आपण बॅकग्राऊंड बघितलं तर यातले अनेक लोक अतिशय गरीब अशा अवस्थेतनं आलेले, ज्यांचे आई वडील कुठेही मोठे नाहीत किंवा ज्यांच्याकडे पैसा नाही, असे सगळे खेळाडू आज खेळाचं नाव मोठं करतायत, आपल्या देशाचं नाव मोठं करतायत आणि एक प्रकारे करिअर ऑपॉर्च्युनिटी देखील त्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून ICC असेल, BCCI असेल, या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि या सभागृहाच्या वतीने हा अभिनंदनाचा प्रस्ताव पास करून त्याची एक प्रत ही आपल्या भारतीय टीमला पाठवावी अशी विनंती माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.